बाबा सिद्दीकी यांचे दाऊदशी संबंध आणि मुंबई बॉम्बस्फोटातील सहभागामुळे मारण्याचे आदेश होते असा मोठा दावा मुख्य शूटर शिवकुमार गौतमने केलाय। बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये हा दावा करण्यात आलाय। जून 2024 मध्ये शुभमनं मला आणि कश्यपला सांगितलं की जर आम्ही त्याच्या सूचनेनुसार काम केलं तर आम्हाला 15 लाख रुपये मिळू शकतात। जेव्हा मी कामाबद्दल विचारलं तेव्हा शुभमनं सांगितलं की आम्ही बाबा सिद्दीकी किंवा त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी नावाच्या व्यक्तीला मारायचंय। एके दिवशी शुभमनं अनमोल बिश्नोईला त्याच्या फोनवर स्नॅपचॅटद्वारे व्हिडिओ कॉल केला। आम्हाला ज्या व्यक्तीला मारायचं होतं तो दाऊद इब्राहिमशी संबंधित होता आणि मुंबई बॉम्बस्फोटात त्याचा हात असल्याचंही बिश्नोईनं सांगितलं। पैशांची गरज असेल तर शुभम त्याची व्यवस्था करेल असंही सांगितलं। दोन्ही लोणकर बंधूंनी त्यांच्यासाठी काम केलं याची आम्हाला खात्री पटली। शुभमच्या विनंतीवरून मी माझ्या मोबाईलवर स्नॅपचॅट डाउनलोड केलं आणि थेट अनमोल बिश्नोईशी बोलू लागलो।